In English grammar, we have already learned about the use of this, that, singular. I have given already that positive sentences also. How to make a positive sentences I have told already to you people. तर आज आपण काय करणार आहोत की येस नो टाईप क्वेश्चन्स कसे बनवायचे शिकणार आहोत. तर इथं काही पॉझिटिव्ह सेंटेन्स दिले. इज, जो इज हेल्पिंग वर्ब आहे, जो वर्ब आहे तो बाहेर काढला की इज दिस युअर कार, मायच्या ठिकाणी ही तुझी कार आहे का असा प्रश्न तयार होतो बघा. जर आता ऑलरेडी दिस इज माय कार आहे तर ही तुझी कार आहे म्हणण्यासाठी काय करणार, मायच्या ठिकाणी आपण काय करणार युअर. आता मी इकडे दिले बघा, इज दिस युअर कार, ही तुझी कार आहे का. येस दिस इज माय कार, हो ही माझी कार आहे. नो दिस इज नॉट माय कार, नाही ही माझी कार नाही. आता लांबच्या वस्तूसाठी मी काय सांगितलं तुम्हाला, दॅट यूज करायचं आहे. दॅट इज माय मोबाईल हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. इज बाहेर काढला की क्वेश्चन तयार होतो, इकडे क्वेश्चन मार्क दिला की क्वेश्चन तयार होतो. पण मायच्या ठिकाणी बदल होतो युअर. ही तो तुझा मोबाईल आहे का, तो तुझा मोबाईल आहे हे बाहेर काढावं लागतं. इज दॅट युअर मोबाईल, त्याचा आन्सर कसं येणार, तो तुझा मोबाईल आहे का, मग हो तो माझा मोबाईल आहे. यस दॅट इज माय मोबाईल. नसेल तर काय म्हणणार, नो दॅट इज नॉट माय मोबाईल. म्हणजे हे जे हेल्पिंग वर्ब आहेत निगेटिव्हमध्ये इज नंतर काय लागणार आहे, नॉट लागणार आहे. या प्रकारे तुम्ही अनेक नाउन्स घेऊन आता असंही म्हणू शकता, तो चॉक आहे का, मग कसा प्रश्न विचारणार तुम्ही. इज बाहेर काढलात की क्वेश्चन तयार झाला. इज दॅट अ चॉक, तो चॉक आहे का, तो एक चॉक आहे का, तो एक खडू आहे का. तर आन्सर कसा, यस दॅट इज अ चॉक, नो दॅट इज नॉट अ चॉक. मग काय असेल ते तुम्ही सांगणार, अरे दॅट इज दॅट इज अ पेन, दॅट इज नॉट अ चॉक. असं तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. ओके, अशा प्रकारे अनेक प्रश्न तुम्ही तयार करू शकता, वेगवेगळे नाऊन घेऊन तयार करू शकता. ओके, थँक्यू.